पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। कारण ज्या प्रकारची चळवळ या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभी केली किंवा त्यांच्या अनुयायांनी उभी केली, ही चळवळ एक प्रकारे निधर्मी अशा प्रकारची चळवळ होती आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे। मला असं वाटतं की त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी, किंबहुना मध्यंतरीच्या काळात हा प्रयत्न झाला की वारकरी संप्रदायामध्ये काही लोक शिरून जो वारकरी विचार आहे त्याच्या बिलकुल विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा लोकांना वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी बाहेर काढलं। आपण एक लक्षात घ्या की ही जी हजारो वर्षाची समृद्ध परंपरा आहे, किमान गेल्या 800-900 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर वारकरी विचार हा श्रद्धेचा विचार आहे, वारकरी विचार हा बंधुतेचा विचार आहे आणि वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेत प्रत्येक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनाची चित्ताची शुद्धता झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारा, पर्यावरणाची साधर्म साधणारा अशा प्रकारचा विचार आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला।